नमस्कार मित्रांनो. तर आमच्या घराजवळ हे विष्णू नरळे यांची शेती आहे. आमच्या कडाला शेजारी विष्णू मामांची शेती नेहमी असं बैलाने केलेली शेती असते. त्यांच्या रानात त्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही. खूप छान ऑर्गॅनिक शेती करतात ते. उडीद पेर, मूग पेर, तुरी पेर, शेंगा पेर. जास्त उसावर ते भर कधीच देत नाहीत. म्हणजे त्यांनी शेती जपून ठेवलेली आहे त्यांची अजून ट्रॅडिशनल. तर आज आपल्या विष्णू मामाच्या इथं मेंढरं आली ती बसायला. कारण का मेंढरं बसायला मोकळी जागा लागते. मोकळी जागा कोणाकडे नाही, विष्णू मामाकडे नेहमी मोकळी जागा असते. ती वर्षातून लईत लई एखादं किंवा दुसरं एक पीक घेतात, झालं तर दुसरं पीक घेतात. तर आज ह्यांच्याकडे बसायला मेंढरं आलेली आहे ती. तर आपण ह्यांची इंटरव्ह्यू घेऊ. आपण बघा, आपण कुठंतरी डोंगरात जा, कुठं कॅम्पिंग कर. तर ही कसलं भारी आहे, ह्यांचं रोज कॅम्पिंग आहे. हे बघा इथं हिने पाल तोडले. आपण कॅम्पिंगला जाऊ, आम्ही मित्रांसोबत वगैरे कॅम्पिंगला गेलो की व्हिडिओ कर, कुठं काय कर, तिथं टेंट केल्यावर ते हे कर. पण ह्यांचं रोजचंच आहे. ह्यांना ह्या कॅम्पिंगबद्दल ह्याच्याबद्दल अजिबात आकर्षण वाटत नाही. हे बघा ह्यांचं मस्तपैकी गाडा आहे. हे तुम्हाला दाखवतो गाडा कसा आहे ह्यांचा. ही बहुतेक घोड्याला झोपते ती. हां, घोड्याला झोपते ती. 2 घोडे आहेत त्यांच्याकडे, एक लाला एक पांढरा. बघा कशी आहे गाडी यांची. बहुतेक ही जी कोकरं आहे ती बारकी बारकी, त्या कोकरांना नेण्यासाठीचा गाडा असावा ह्यांचा. पाल वगैरे आतमध्ये जाळे. हे बघा. मग तुम्ही कुठला आहे आणि तुमचं गाव सांगा. शेंडूरचं बामणी शेंडूर, तालुका जिल्हा कोल्हापूर जिल्हा, कागल तालुका. तिकडला आहे का तुम्ही? हं. म्हणजे कधीपासून, म्हणजे तुम्ही इकडे कधीपासून यायला चालू करता आणि कधी रिटर्न जात ना? आम्ही मिरगाला पाऊस चालू झाला म्हणून इकडे पाऊस असते म्हणून येतो. तिकडे पाऊस असतो म्हणून. आणि तिकडे पाऊस असते म्हणून इकडे येतो जाणार. कधीपासून यायला चालू करता तुम्ही? म्हणजे घर कधी सोडले तुम्ही तिकडून? फार मिरगाचा पाऊस चालू व्हायच्या आधी सोडायचं. जूनला. हां हां, म्हणजे 1 महिना झाला सोडून. हां, महिने वर झाले. इथनं कागल किती किलोमीटर आहे? कागल तरी 200-150 हां, म्हणजे तुम्ही असं फिरत फिरत आतापर्यंत आणि इकडे किती दिवस, अजून किती दिवस इकडे जाणार लांब? सोलापुरापर्यंत जाईल. सोलापुरापर्यंत. हां, कधीपर्यंत सोलापूरला जाणार तुम्ही? सोलापुरापर्यंत जायचं. पुन्हा पाऊस जरा कमी झाला की पुन्हा गौरी गणपती झाली की आपण गावाकडे जायचं. गावाकडे हळूहळू चालत जायचं. हां, ते टोटल तुमचा किती दिवसाचा प्रवास असतो? हे आता पावसामुळे 3 महिने 3 महिने. 3 महिन्यात परत माघारी जातो. परत मागे. हां हां, म्हणजे थोडक्यात तुमची वारी असल्यासारखं. म्हणजे आषाढी वारीला येता येते पंढरपूरकडे तुम्ही, हे असं हां, तुमची मेंढरे घेऊन तुम्ही वारीला आल्यासारखं येतं. गेलता ना वारीला? गेलता ना? वारलं जाते की मध्ये आधी वारीत नाही. मध्ये आधी इकडे आले की पंढरपूर देवाचं दर्शन घ्या. मध्ये आधी जायचं. वारी दर्शन मिळत नाही, लई गर्दी असते. हां हां, हां, मध्ये आधी. मध्ये आधी जाता हे. हां, हां हां. किती मेंढरं वगैरे किती येते? हे बघा, ही एक आजोबा आलेत, ह्यांना पण विचारूया आपण हे झाल्यावर. किती येते मेंढरं तुमची? आपले स्वतःचे मेरे 200 आहेत की. हां, म्हणजे तुम्ही ग्रुपने येता का? हां, ग्रुप. किती जणांचा ग्रुप आहे तुमचा? आम्ही आता हे 4 जणांचा. 14 जणांचा आहे काय? हां. ठीक आहे ठीक आहे. ह्या आजोबाला विचारूया, त्यांना काय चाललंय कळेना झाले. आजोबा तुमचं काय नाव हो? सूर्यापा. सूर्याप्पा. वय किती आहे तुमचं? आता वय 80 वर आहे. तरी 80. 80 असेल है ना? तरी शरीर लय खतरनाक हो तुमचं. बघा आजोबाला मी तुम्हाला अप टू डाऊन पूर्ण दाखवतो. कशात बघा आजोबा, एक काठी घेतल्या टकाटक. रोज चालताय म्हणजे रोजच्या रोज. ह्यानी जेवढं चालते तेवढं तुम्ही बी चालताय. कधीपासून निघाला तुम्ही गावाकडनं? हां हां हां. तुमच्या किती आहेत स्वतःच्या मेंढ्या? आता आमच्या आहे 200. तुम्ही त्यांनी एकच युनिट आहे का? कोण आहेत ते तुमचे? हां, म्हणजे तुम्ही मुलगा वडील आहेत काय? हां हां. म्हणजे तुमच्याचपासून ह्यांच्याकडे मेंढरा आले असं झाले का? हां हां हां. हे कधी तुमचा म्हणजे पारंपरिक हीच धंदा आहे तुमचा? ह्यात आनंदी आहे तुम्ही? एकदम एकदम आनंदी. मग आता राहायचं बिहायचं कसं असतं म्हणजे? हां हां, एकदम असं एकदम निसर्गात भारी. आता कुठंपर्यंत जाणार इकडे चालत चालत? पार सोलापूर. हां, कर्नाटक बाउंड्रीपर्यंत. जनावरला कुठे हिंडायला भेटेल तिकडे जायचं. हां हां हां. काय वैराग वाशीपर्यंत जाता. हां हां हां. तुमचं वय किती असल्यापासून तुम्ही फिरताय असं? काय 10 वर्षाच्या वयापासून आहे हां हां बाहेर. हां हां हां. घोडे बी तुमचंच आहेत? किती घोडा आहेत? 2 घोडे. 2 घोडे. ही गाडी म्हणजे कोकरासाठी केली आहे का? कोकरा पसारा घालायचा, खाली चालून आलेली पिल्ली घालायची. हां हां हां. असं आहे का? आणि तुमचं म्हणजे आता जेवणाचं वगैरे कसं करता? काय आहार असतो तुमचा? भात भाकरी हेच.
हां मग हे जर भाजीपाल्याच कसं करता? गावातनं जाऊन आणायचे, गावाचं नाही तर आपलं पिठलं करायचे. हां हां. आणि आता हे झालं आणि दुधाचं वगैरे का मेंढीचं खाता? मेंढीच दूध खातात. मेंढीचं दूध खाता. हां हां हां. चहाला प्रत्येक गोष्टीला मेंढीचं दूध. मेंढी मेंढी दुधासारखं चांगलं दूध कुठलं दूध. हां हां हां. आजार होणार नाही तुला. हां हां हां. बरोबर आहे की. आयुर्वेदिक आहे हो. कुठला मेंढका आजारी पडलेला तुमच्या कानावर आहे का? नाही पडत असतेली, पडत नाही असं नाही. नाही. हां. तुमच्यासारखी जुनी लोक पडत नाहीत हो. हा. हम्म. मग आता जे सगळं झालंय सुकवाशी, हम्म. जरा वारा मारला की गारातलं की आलं सर. आणि नॉनव्हेज वगैरे खाता तुम्ही? अंडी वगैरे चिकन खाता खाता. खाता ना? म्हणजे त्यात काय आवडते तुम्हाला खायला असं? काय नाही मटन. मटन एक नंबर मटन ना. म्हणजे जुन्या माणसाचं ती कोंबडी खातच नाहीत, मटनच पाहिजे. मटन. हां मटणाशिवाय मजा नाही. भारी. आणि जेवणात म्हणजे भाकरी कशी का चपाती ज्वारी बाजरी काय काय गावलती काय काय गावलते? कशाची. आणि जेवण करायला म्हणजे कसं टाइम आहे आता? सकाळी जेवण करून सोडता घर म्हणजे ही पुढून येता का? 3 टाइम. दुपार सकाळ संध्याकाळ. आणि दुपारचं जेवण आता तुम्ही दुपारी मेंढरा संघ असणार तेव्हा जेवण कसं करता? संगच न्यायचं. संगच वल्ली वाळली काय असेल ते आपलं बांधून खायचं. बांधून उभा राहणंच असंच. असं. हां हां आणि झालं. हां हां. पावसात वगैरे जरा अपदा होत असेल ना तिकडे? लई लई हम्म. ही भारी रान गावले तुम्हाला माळाचा. विष्णू नंडळे म्हणून आमच्या गावची आहे ती. त्यांनी कधीच असं जास्त ही शेती करत नाही ती. त्यांच्याकडे सगळं असतं. तुरी असते, मूग उडीद म्हणजे गावात जी कोण पेरत नाही ती ना ती सगळी ह्यांनी पेरते ती. चवळी असं काय काय असते ना ते सगळे ह्यांनी पेरते ती. आणि लय असं फावरत बिवारत काय नाही ती लय. आणि बैलांनी शेती करते मेन म्हणजे ह्यांनी. बैलांनी ह्यांची शेती तुम्ही बघा कशी अशी माळाची एक मऊ शेती आहे. बैलाची शेती आहे यांची सगळी. अजून काय काय तुमचं गाव आणि इकडं काय तुम्हाला फरक काय वाटतो इकडं तिकडं? इकडे जनावरला बरं पडते. जनावरला बरं पडते. हां हां जनावर शाबूत राहतात. हां 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 हां. जनावर ह्या भागात आले की चांगलं राहतात. आमच्या भागात कसं पावसाळा त्याच्यामुळे कोकण भाग लागला त्यामुळे नक्क्या बाजूचे जनावर. हां हां हां. पावसानं जनावर आमचं टिकत नाही तिकडे. बरं बरं बरं. म्हणून यामुळे 3 महिने इथं किती 3 महिने इकडं असता आणि 9 महिने तिकडं. मग 9 महिने तिकडे हिंडवता की बांधून घालता काय? हिरवायचं आता हाय असं. हाय असंच म्हणजे सकाळी जायचं आणि संध्याकाळी घरला यायचं. घरला नाही हा? शेतात बसवायची. शेतात बसवायची आणि पुन्हा माघारी घरला यायचंच नाही. आमच्या आता घरी गेले की रानातच बसवायची. हां हां हां. शेतकरी रानातच बसवायची. कोणाचं मोकळा येते. बरं 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 बरं. नंबर लागते बसायला. नंबर लागतात. होय खात मिळत अहो नाही. मी आता खात आहे हो. हां हां हां. कसं आहे भाऊ, हा. एवढं जास्त लक्ष्मीपुत्र असेल पाहू लागायला महत्व लागते. लक्ष्मी खरं आहे लक्ष्मीच आहे. हा. आणि मेरा मोतार 2-3 वर्ष खात आता एवढ्या मेघाने आम्हाला रात्राला 1000 रुपये देते आणि जेवण हां आमच्या तिकडे. इकडे कोण देते? नाही बरोबर आहे तुमच्या तिकडे देतात. जनावर जगतात आम्ही. हां जनावर जगतात म्हणून येतात. पावसाळ्यात उत्पन्न कसं आहे मामा तुम्हाला चांगलं वाटतं? आता लोक काय माहिती आहे का काय काय लोक ही काही धंदा चांगला नाही काय नाही उगं पुण्याला जा पण आहे की झडतील या धंद्यात. असू दे की जडती असू दे कुठल्या धंद्यात कष्ट नाही सगळ्या धंद्यात आहे. तुम्हाला खरं खरं सांगा एका मेंढीपासून किती पैसे राहतात वर्षाला? सांभाळणे असते. सांभाळणार तरी एकदम नॉर्मल सांभाळ लय भारी सांभाळ नाही लय खराब सांभाळ. मेंढी वर्षात 2 वेळा येते. हां एक पिलू कितीला जाते? जाते मी सांभाळ 8000 9000 10000 जाते. एका वेळेस किती पिल्ली येते ती? एकीला 2 मी सरस मेरा आता 150 मेरा आहे 200 मेरा आहे. हां निम्यार्ध्या मेरला मी सरस मेरला डबल होत नाही तो. हां. सरस मेरला डबल होत नाही. मग किती मेंढराला डबल होते? एक 20-30-50 मेरला डबल होती ती. मग 2 येतात मिळून 3 धरूया का आपण? काय एका मेंढीला 2 येतात मिळून 3 म्हणजे वर्षात 2दा येते. वर्षात 2 येते 2च धरायची हो. 2च धरायचे 3 धरायचे नाही ते. हा. 3 मध्ये एक तिच्या खर्चाला जात आहे का जात नाही? खर्च मी पिल्ल्याला चारायला खर्च होते सगळ्या म्हणजे मेरला. सगळ्यात मिळून एक पिल्ल्याचा खर्च होतोय का जास्त होतोय खर्च? नाही एवढा खर्च. एवढा होत नाही. एवढा होत म्हणजे तेवढा जरी झाला तरी एक मेंढी 8000 रुपये एका वर्षाला देते तुम्हाला. नाही. जास्त 10,000 रुपये देते. हा मग तुमच्या मेंढ्या किती आहेत? 200 मेंढी. तुमचं 20 लाख रुपये कमवताय वर्षाला तुम्ही. हा? सगळं लाभलं तर लाभत का नाही? आणि कुठल्या धंद्यात लाभते? आणि काय केलं तर त्यात बी नाही लाभलं तर उलट तुमचं नाही लाभलं तर एक मेंढी जाते फक्त 20,000ची. दुसरा मोठा धंदा अख्खाच डुबतोय. तुमचं डुबलं तर थोडं थोडं डुबतंय. आणि डुबत नाही. तुम्ही वर्षाला 20 लाख रुपये कमवताय किती?
20 लाखाचं पॅकेज आहे ह्यांचं. कोणी बघा, कोण म्हणतं आयटीत मला एवढे पॅकेज आहे तेवढे पॅकेज आहे. ह्या मामाकडे बघा 80 वर्ष वय आहे, तुम्हाला रिटायरमेंट आहे, तुम्ही सरकारी नोकरी करताय, 60व्या वर्षी तुम्हाला घरी बसायचं आहे. ही मामा अजून बी दोघं बापल्या करतात, ह्या मामा अजून बी 10 लाख रुपये कमवतोय. काय नाही म्हणायचं तुम्हाला, हाय नाही चांगला धंदा. फक्त कष्ट आहे उलट. असू दे घेऊ कष्ट, कुठल्या धंद्यात कष्ट नाही. आणि आता ती बंदिस्त वगैरे आले, बंदिस्त चांगलं. बंदिस्त नाही चांगलं. लोकांनी बंदिस्त करायला पाहिजे का जरा सांगा बरं, सांगा तुम्ही त्यांना. बंदिस्त करावं. हां, बंदिस्त करावं. बंदिस्त करायचं झालं तर लोकांनी कसं कसं करावं, म्हणजे कधी मेंढर घ्यावं, ती पावसाळा झाल्यावर घ्यावं, पावसाच्या आधी घ्यावं, काय काय नियोजन लावावं. मग नियोजन कसं शेड मारून त्यांना आतराळी जर केलं हां म्हणजे त्याचं आतराळी करायची, मी लिंडी मग तू खाली पडणार असं हा. शेड मारायचं. बरं. शेड मारून आणि आता त्यांचं खाद्य निघाले हो, हां एवढं अंतर बकऱ्यांचं पिल्ल्यांचं खाद्य निघाले. बरं. पिल्ल्यांचं खाद्य निघालं त्याच्यामुळे काय नाही, 3 महिन्यात पिल्लू विकायला येते हो. विकायलाच येते. होय होय. 3 महिने नुकतं सांभाळायचे. एक 5,000चं पिल्लू घेतलं हम्म. तर 3 महिने सांभाळत 10-15 हजारला पिल्लू विकतील लॉटी काय. आणि खर्च कितीला जातोय ते? खर्च एवढा होत नाही बोले. 5-1 हजार खर्च होते कशाला त्या पिल्ल्याला सांभाळूस तर. एका पिल्ल्याला हा. नाही नाही. धरूया आपण हो, हा. तरी बी 5,000 राहिले की, हा? तरी बी 5,000 राहिलं. आणि घेतल्यापासून किती महिन्यात विकायला येते पिल्लू? 3 महिने 3 महिन्यात पिल्लू काय पाहिजे तुमच्या एक 2 महिन्याचं पिल्लू तर घेतलंय, हा. एक 5,000चं पिल्लू घेतलंय, हां, एक 3 महिने सांभाळले 15,000ला जाते बघा. 15 त्यात- जाते. त्यातलं 5 घालू आपण, 15च धरू, 5 बी घालू, हा. 5,000 तर एक पिल्लू राहते. हा. 3 महिन्यात जर मी समजा एक 50 पिल्ल्याची ट्रायल केली, एक पिल्लू कितीला मिळते तुम्हाला आता? आपलं मिळते की कसे बारकी इकणारी 2 महिन्याची 2 महिन्याची 2 महिन्याची मग कसं असते पिल्ली इकणारी बी 5,000 6,000 4,000 इकणारी बी बरं 5,000 न धरूया आपण. 5,000. 5,000 50 पिल्ली घेतली तर 2.5 लाख रुपये झालं. तर 3 महिन्यात ती 2.5 लाख लागून येतात आपल्याला 5,000 न धरलं तर. होय होय 3 महिन्यात पैसे डबल डबल होते. होतात का नाही? कारण त्याला टेक्निक पाहिजे सांभाळायचं. हा, सांभाळायचं टेक्निक पाहिजे. बुडू टेक्निक हा. लागलं मी विषयच घ्यायचा नाही हा. त्याचा. एक बाबा ह्याला कोणतं जंतावलं पाजायचं, हा हा मग कोणतं असं टेक्निक झालं हा, मग काय विषय नाही त्याचा. बरं बरं बरं. आता तुमच्या गयाचं कसं आहे? गायांचं पण चांगलं आहे, ज्याची त्याची म्हणजे गायांचं पण चांगलं आहे. पण गायांचं कसं आहे, रोज उत्पन्न येतं आहे गायांचं, आहे का लक्षात? त्यामुळं एवढं ही वाटत नाही, जास्त ताण पडत नाही. मेंढराचं कसं होतं, एकदा तुम्ही गुतवलं की तुम्हाला 3 महिन्यानं पैसे यायचे. तेवढी वाट बघायची, ज्यांची तयारी आहे त्यांनी करा. मी आता थोडंसं करणार आहे ट्रायल करायला, तरी त्यामुळे तुमच्याकडे आलो होतो ट्रायल करायची. गायींचं पण चांगलं आहे, ज्याची जी आवड, गायींमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं ते भरपूर कमवतात. मला सांगा, कोणतंही मुकजनावर पैसे कमी देत नाही. तुम्ही गाया करा, तुम्ही कोंबड्या करा, तुम्ही मेंढरं करा, शेळ्या करा, मासं करा, काही करायचे करा. वराह पालन सुद्धा करा, सगळं परवडतंय. तुम्हाला आवड पाहिजे. हा, शेळ्यापर्यंत मेंढ्या चांगलं. मी कसं मेंढी पिल्लू विकायला दिलं की काय काय लोक म्हणते, काय काय लोक म्हणते शेळी चांगलं, ज्याची ते. आता आमच्या भागात आहे ना, फक्त बोकडाच्या मटणाला मागणी. मेंढराचं मटण कोण खातच नाही आमच्या भागात. आमच्याकडे मेंढराज हा, म्हणजे ज्या त्या भागाप्रमाणे मटण खायला 1 नंबर यायचं. हा, असं तुम्हाला वाटतंय. आमच्या भागातल्यांना ते ही चारलं नाही, हे काय म्हणणार, बोकडच पाहिजे असा विषय. ज्याचे त्याचे जिकडे तिकडे असते, पण धंदा चांगला आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमचे शरीर काय चांगले राहिलेत, आणि तुम्ही अजून समाधानी आहे. हा, गावाकडे इकडे आल्यावर जाता का आदनं मधनं 3 महिन्यात? काय काम असतं हा 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 हा, ते राहून कुठलं चालते? बरं बरं बरं. गावाकडे काय काय तुमच्या गावाकडे शेती बिती? शेती आम्हाला नाही भाऊ. शेती नाही तुला आमच्या. हा 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 शेतीत मग ह्यावरच आमची शेती. पहिलं हा. वर्ष हे आहे त्याच्यामुळे शेती घ्यायला आता ताकद चालत नाही. हा हा हा, बरोबर आहे. पहिली माणसं काय म्हणते आमची, हा, जरा मोठ्यानं बोला, ऐकू येते यात. हा, जवळ जवळ या दोघं, जवळ जवळ या. मामा तुम्ही जरा इकडे, दोघं फ्रेम मध्ये येत आहे. जवळ जवळ या दोघं जरा. पहिली माणसं काय म्हणत होती? शेती काय करायची हे आमच्या ह्याचं धान्य सपत नाही. हा, आता कोण आम्हाला वाढणार? ओके ओके ओके, असं झालंय का? आमच्या भागात मग म्हणून शेती घेतली नाही. हा, नाहीतर अजून सुद्धा तुम्ही शेती घ्यायला काय कमी नाही. दरवर्षी 1 एकर शेती घेऊ शकताय तुम्ही. कधी आमच्याकडे मिळत नाही हो. मिळत नाही. हा, आमच्याकडे क्षेत्र कमी आहे की. बरोबर. इकडे क्षेत्र जास्त आहे, आमच्याकडे क्षेत्र कमी आहे. हा हा हा, असं आहे. चालतंय. मग ह्या भागात तुम्ही येता इकडे कोण पावली रावली ओळखीची असे असते का? असं जाईल तिथे ओळख आहे, प्रत्येक गावात ओळख म्हणा, किंवा खाईम फिरतात त्याच्यामुळे. आता यंदा ह्या मालकात आता जवळ वर्षाला बसते ती. बर बर त्या बर. मार्गाने आले की ज्या त्या आमचं घरच असते. हा, त्या मार्गाने गेले की तिकडे ठराविक घरच असते. बर बर बर, ठराविक अड्डा आहे ती. बरोबर बरोबर. चालतंय. मामा तुम्हाला कुठलं शुगर बीपी असं काय आहे? गुडघे दुखी, मनका दुखी काहीच नाही?
भात नाही पाऊल मोडल्यापासून लांगावते नाही तर अजून खणखणी पाऊल कसं काय मोडले? पावलं तिकडे कोरडवाडी बारशीकडे खालतं मोटरसायकल बघायला आला नाही. कोरडवाडी बारशी ते शिना नदीचं फुल नाही का, हां त्या फुलावर ऍक्सिडेंट झाला मग सुमून उडील मोहरनं. हां 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 आणि मोटरसायकल चाललेला आणि मोहरनं उडील ते. हां हां तर पाय 3 जागी मोडले तरी पण मिळतात. हां 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 बरोबर. चालते, यूट्यूबला टाकतो तुम्हाला, ती ही पाठवतो, काय लिंक पाठवतो तुम्हाला.